कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज लवकर आले भावाला. आज थोडी तब्येत पण ठीक नव्हती, लवकर आले होते. आज लवकर आले म्हणून थोडा म्हणलं व्हिडिओ बनवा. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे दादा, मी पहिल्यापासून मला जसं कळत आहे ना तसं कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगले नाही. मला ते मुळात आवडतच नव्हतं. मला एकच आवडायचं, कष्ट करायचं आणि कष्ट करून घर चालवायचं. आपल्या कष्टाच्या पैशाने आपण घर चालवायचं. कधी कोणाची अपेक्षा केली नाही की त्यांनी मला दिलं पाहिजे मग माझं घर चाललं पाहिजे, हे कधी अपेक्षा केली नाही. मी माझ्या दुनियामध्येच असायचं. अजून पण कधी कोणाची अपेक्षा करत नाही की बाकीच्यांची परिस्थिती कशी आहे, माझी कशी आहे, कधीच नाही. मी फक्त कष्टाची अपेक्षा करणार. ते मला कधी आवडलंच नाही. आणि हां, माझ्या गरिबीची मला लाज कधी वाटली नाही. हां, मी कुठं जाणार नाही, येणार नाही, कोणत्या फंक्शनमध्ये जाणार नाही, कोणाचं काय कार्यक्रम असला तरी जाणार नाही. मी कधी कुठं जातच नाही. तुम्ही बघताना गेले असते तर मी व्हिडिओ टाकले असते ना. हां, मी कुठं जातच नाही आणि परिस्थितीच कधी लाज वाटली नाही मला. कसं असतं हे जीवन, असंच असतं. म्हणून मी पुढं चालत राहिले. दिवस, प्रत्येकाचे दिवस येते. आज तुमचे येते, उद्या माझे दिवस येते. आणि कष्टाने मोठं झालेलं ना त्याला मानपान असतं. दुसऱ्याचं घेऊन मोठं झालेलं आहे त्याला कधी लोक म्हणतात अरे स्वतःच्या कष्टाने थोडी मोठा झाला आहे तेव्हा ते. आणि कष्टाच्या पैशाने सुखाची भाकर खाता माणूस, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पण माहिती असतं फुकटचा पैसा कुठेतरी मनाला टोचला जातो. दिवस जाग्यावर राहत नाही दादा, एका जाग्यावर दिवस थांबवून राहत नाही. पण माणसाचे बोलणं मनाला लागते. परिस्थिती ज्या वेळेला परिस्थिती नाजूक होती ना त्या वेळेला तुम्ही आपल्या बोट उचललेले ते कधी डोक्यातून जात नाही. ती गोष्ट मनाला लागूनच राहते. पण कधी पण चल नशिबाने आपली परिस्थिती चांगली आहे, 4 पैसे आपल्यापाशी आहेत, तर त्या लक्ष्मीचा ना वापर चांगल्या पद्धतीतच करायचा. की आपल्याकडले पैसा आला आणि आपल्याला कसली कमी नाही, तर कोणत्या पण मार्गाने ते लक्ष्मी घालवायची नाही. लक्ष्मी एकच टाईम येते, सारखे नाही, एकच टाईम येते लक्ष्मी. मला खूप जण बोलतात, अजूनही बोलतात की ही जी म्हणजे आता आठवणी होत आलं, ही जी परिस्थिती अशीच आहे, ही जी परिस्थिती नाही बदलली. वेळ काय असतो बाई प्रत्येक गोष्टीचा. तुझा संसार वेगळा, माझा संसार वेगळा. प्रत्येक घरात काही अडीअडचणी असतात. मी दुखण्याने आपले होते, माझ्या मालकाची तब्येत ठीक नव्हती, त्याने मी पूर्णपणे आपण गेले होते. परिस्थितीचं काय करायचं, काय मला खात होतं, मस्त राहतं, मजेत राहतं. लईच पैसा असणं गरजेचं आहे का की लईच भुगभर पैसा पाहिजे? सगळ्या गोष्टी जिथली तिथं टेन्शन घेत नाही मी. पैशाच्या मागं पळणारी बाई नाही आहे मी, कष्टाच्या मागं पळणारी बाई आहे. हे तुला पण चांगलं माहिती आहे. पण चल, मी कोणाचा अपमान करीत नाही, मला कोणाचा अपमान करून बोलायला पण आवडत नाही. जे असेल ते असेल, पण कोणाचा उपकार म्हणून नको आहे म्हणून. आता काय, माझा मुलगा कामाला जातोय, मी काम करते, खूप दिवस निघत जातात. दिवस एका जागेवर बसून राहत नाही. अरे पहिल्यापासूनच कोणी सपोर्ट नाही केला, कोणी सहारा नाही दिला, आता काय मला कोणाची अपेक्षा लागणार आहे? ज्या टायमाला गरज होती त्या टायमाला तुम्ही जवळ नाही केलं, त्या टायमाला तर तुम्ही नाही विचारलं. पण आता मी तुम्हाला विचारणार आहे असं नाही. तुम्ही या माझ्या दारात, तुम्ही या, तुम्ही माझ्या घरी आले तर मी तुम्हाला काही वाईट नाही बोलणार. पण तुम्हाला जसं वाटतं ना की आम्हाला ही हात पसरे ना आमच्या पुढं, आमची परिस्थिती लई मोठी आहे, ही परिस्थिती नाजूक आहे, मग ही आम्हाला बोलन, तसं नाही होणार. ते साधून सांगतो, मला कष्टाचे पैसेच खायला आवडतं आणि कोणतेही कष्ट करण्याची माझ्या ताकद. शेतीतलं म्हणू नका,
बिगारी काम म्हणू नका, काही पण काम करू शकते. तेच सांगितलं ना, मला कष्टाची लाज वाटत नाही, पण तुमच्यासारख्या बदलणाऱ्या माणसांची लाज वाटते मला. शब्द द्यायचा आणि बदलायचं, अशा खोट्या माणसांची लाज वाटते मला. कसल्याच्या तोंडाकडे बघू वाटत नाही, बोलू वाटत नाही कसल्या, असा स्वभाव आहे माझा. मी पहिल्यापासून ना सरळ आणि मोकळ्या मनानेच राहिली. ना कोणाला उलटी बोलले, ना कोणाचे 4 शब्द ऐकून घेतले, आणि मन मोकळ्यापणाने प्रत्येकाला बोलते. दुश्मन जरी असला ना, भले ते माझ्याबद्दल वाईट जरी विचार करीत असले, तरी माझ्या तोंडातून त्यांच्यासाठी चांगलेच विचार येणार, वाईट विचार नाही येणार. आणि भले ठीक आहे, मला नाही सांगायला शिकवलं, तुम्ही मला नव्हता कोणाचा सपोर्ट, पण माझ्या हिमतीने मी आले इथपर्यंत. तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही कष्टानेच इथपर्यंत आले. कसली कमी नाही मला कोणत्या गोष्टीची, पण तुमची लाज वाटते. तुमची कसे स्वभाव आहे तुमचे, काय वागणूक आहे तुमची. जाऊ दे ना, काय बोलते तुम्हाला. ज्याच्यासाठी व्हिडिओ बनवलं त्यांना समजलं असं.